वाल्मिक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होताना दिसते। वाल्मिक कराडने 140 हार्वेस्टर धारकांची फसवणूक केल्याचा आरोप कराडवर होतोय। यात बारामतीमधील एका शेतकऱ्याला वाल्मिक कराड याने 8 लाखांचा गंडा घातला असून पैसे मागितल्यावर आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप देखील या शेतकऱ्याकडून करण्यात आलाय। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हार्वेस्टर त्यांना ऑन मेरिट मिळणार होते सरकारकडून, पण हे हार्वेस्टर मिळालेले असताना त्यांना एका मध्यस्थीने बोलून त्यांच्या प्रत्येक हार्वेस्टर मागे 8 लाख रुपये मागणी अशी त्यांनी केली। अनेक वेळा सरकार म्हणत असतं की आम्ही डायरेक्ट बेनिफिट म्हणून ट्रान्सफर करतो, डीबीटीचा ऑप्शन असताना हे पैसे का द्यावे लागत आहेत? 8 लाख रुपये प्रत्येक आणि हे ऑन मेरिटवर हार्वेस्टर मिळाले। त्या म्हणजे ऑन मेरिट जर एखाद्या काळ्या मातीशी इमान राखणारा जो आपला अन्नदाता आहे अशा शेतकऱ्याला एक हार्वेस्टर घेण्यासाठी जर पैसे द्यायला लागत असतील सरकारला किंवा एखाद्या मध्यस्थीला, किती दुर्दैवी आहे मला सांगा। धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना 8 लाख रुपये दिले। त्यावेळेला त्यानंतर मार्च महिन्यात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं। त्याच्या अगोदरची केस अशी आहे, केंद्र शासनाने या यंत्रासाठी 390 कोटी रुपये मंजूर केलेले होते। त्या सगळ्या कर्ज अनुदान मंजूर केल्यामुळं आम्हाला पुन्हा 40% अनुदान मिळेल ह्या भावनेपोटी धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना परळीमध्ये प्रत्येकी 8 लाखाप्रमाणे 140 लोकांची पूर्तता करून त्यांना पैसे दिले होते। पोलीस स्टेशनला काय अर्ज तक्रार काय दिली का? नाही किंवा बारामती तालुक्यात लोक जितू पालवे यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जीव प्यारा का पैसे प्यारा, मग आम्ही जीव प्यारा। जितू पालवे हा तिथलाच एक मेजर आहे, मिलिटरीमॅन, रिटायर्ड मिलिटरीमॅन माणूस आहे आणि वाल्मिक कराडचाच पाऊल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।